तिकडे पुणे मनपाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास टिंगरे यांचा अर्ज बाद करण्यात आलाय। भाजपच्या श्रीनाथ भीमाले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर पीठासीन अधिकारी सतीश कुमार खडके यांनी टिंगरे यांचा अर्ज बाद ठरवलाय। आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुहास टिंगरे यांचा अर्ज यामधून बाद झालाय। आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात ही मोठी अपडेट आता समोर येते आहे। या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटलांचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आलेला आहे, तर दिग्विजय पाटलांना पोलीस अटक करण्याची आता शक्यता आहे। सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, मुंढवा जमीन प्रकरणी दिग्विजय पाटील हे आरोपी आहेत आणि या प्रकरणी आता त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय।